हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर वन व्हिडिओ. सो आज आपण बनवणार आहोत हिरव्या चण्याची भाजी. एकदम सिंपल रेसिपी आहे. न काही मसाला इथे वापरता आपण इथे आज हिरव्या चण्यांची झणझणीत भाजी बनवणार आहे. सो इथे ना मी चणे जे आहे, हिरवे चणे आपले, ते मी 5-6 घंट्याकरता भिजू घालून ठेवले होते पाण्यामध्ये. तर आता आपण याला कुकरमध्ये काढून घेऊ. ही रेसिपी खूप सिंपल आहे आणि आपण एकदम घरगुती साहित्याने ही भाजी बनवलेली आहे. आपल्या गावाकडे जशी भाजी बनवतात अशी आपण इथे आज भाजी बनवलेली आहे. सो इथे आपण जे चणे आहे ते कुकरमध्ये काढून घेतलेले आहे. 1 तांब्याभर आपण पाणी यामध्ये टाकलेलं आहे. थोडीशी हळद यामध्ये टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता आपण कुकरमध्ये त्याला लावून द्यायचं आहे. व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बघा. खूप सिंपल रेसिपी आहे आणि आपण गावाकडच्या पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे, न काही मसाले वगैरे वापरता. आणि इथे जे आपले चणे आहे ते कुकरमधून आपण काढून घ्यायचे. आता आपले चणे झालेले आहे, चांगले शिजलेले आहेत ते तुम्ही बघू शकता. तर आता आपण याला काढून घ्यायचं आहे. आणि इथे आता आपण 2 मीडियम साईजचे कांदे, 2 मीडियम साईजचे टमाटे आणि कोथिंबीर घेतलेला आहे. आता आपण याला चांगलं कट करून घ्यायचं आहे. आपल्याला हे मिक्सरमध्येच काढायचे आहे, तर मग आपण याला काही जास्त असं बारीक वगैरे चिरणार नाही आहे. जसे आहे तसे कट करायचे, एकदम बारीक नाही करायचे, जसं आपल्याला त्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे म्हणून. तर मग इथे चला आपण याला कट करून घेऊ. इथे कांदा आणि टमाटर माझं कट करून झालेलंच आहे. तुम्ही कधी अशी भाजी बनवलेली आहे का? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि नेक्स्ट कोणती रेसिपी हवी तीही कॉमेंटमध्ये सांगा. तर मग इथे आता आपण जे टमाटे आहे आणि कांदा आपला जो आहे तो चिरून घेतलेला आहे. आता आपण मिक्सरमध्ये टाकायचं आहे याला. इथे आपण कच्चंच मिक्सरमध्ये काढणार आहे. कोथिंबीर पण आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे. आणि आता यामध्ये लसूण जे आहे ते टाकलेलं आहे. आता याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. काढल्यावर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट इथे तयार झालेली आहे. आता याला कच्चं आपण काढलेलं आहे मिक्सरमध्ये. तर मग आपण तेलामध्ये याला चांगलं होऊ द्यायचं आहे. 2-3 मिनटाकरता चांगलं होऊ द्यायचं आहे. म्हणजे ते कसं कच्चं होतं टमाटा आणि कांदा, म्हणून आपण मिक्सरमध्ये काढलं होतं ते. आणि हेच आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं चांगलं, कारण ते कच्चं होतं. सो इथे आता आपण आपले जे मीडियम साईजचे चमचे आहे ते इथे टाकले. 2 टेबलस्पून आपण इथे लाल मिरची पावडर यूज केलेली आहे. इथे धना पावडर आपण टाकलेली आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याला चांगलं तेलामध्ये 4-5 मिनटाकरता होऊ द्यायचं आहे. चांगलं झाल्यावर तुम्ही बघू शकता आपले जे पेस्ट आहे ती झालेली आहे. सो आता झालेली आहे. तर मग आपण जे आपले चणे उकळले ते आपण आता यामध्ये टाकून द्यायचे आहे. चांगलं होऊ द्यायचं आहे याला. जर तुम्हाला यामध्ये पाणी वगैरे जास्त लागत असेल तर तसं तुम्ही करू शकता, किंवा कोणाला कमी पण लागतं तर तुम्ही ते पण करू शकता. इथे आम्हाला थोडंसं पाणी हवंच होतं म्हणजे. सो इथे पाणी आम्ही टाकलेलं आहे थोडंसं. आता हे तुमच्यावर आहे, जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता नक्की. आता वरून आपण इथे कोथिंबीर टाकणार आहे. इथे आपली जी भाजी आहे ती झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा. आणि कॉमेंटमध्येही सांगा ही रेसिपी तुम्ही कधी बनवलेली आहे का, आणि कशी वाटली हेही सांगा. नेक्स्ट कोणती रेसिपी हवी आहे तेही कॉमेंट करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग.